आज आपण सोडवणार आहोत डिसेंबर 2026चा इरा सेशन 6। तर या इरा सेशन 6 मध्ये आपल्याला 3 नॉलेज चेक सोडवायचे आहे आणि एक आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा आहे। आता कोणत्या ठिकाणी कोणतं दिलेलं आहे ते पहा। सर्वात पहिले तर यामध्ये जे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले आहे ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। या एरोवर क्लिक केल्यानंतर यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ असेल ते सर्व आपल्याला याच्यातून शो होते। यामध्ये बघा आपल्याला ब्लू कलरमध्ये असलेले नॉलेज चेक सोडवायचे आहे। तर पहिला नॉलेज चेकवर क्लिक करा। यामध्ये टोटल 3 नॉलेज चेक आहे, त्यापैकी हे पहिलं असणार आहे। तर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा पहिल्या नॉलेज चेकमध्ये 2 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, गूगल ट्रान्सलेट हे टूल प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते म्हणत आहे। तर कशासाठी वापरले जाते बघा, तर हे टेक्स्ट किंवा स्पीच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करण्यासाठी वापरले जाते। त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। गूगल ट्रान्सलेट म्हणजे काय म्हणत आहे। तर गूगल ट्रान्सलेट म्हणजे काय असते बघा, तर गुगलने विकसित केलेले विनामूल्य ऑनलाईन भाषांतर सेवा। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामचा पॉपअप आलेला आहे, येस करा। पाहू शकता आपल्या पहिला नॉलेज चेकमध्ये आपल्याला पूर्णपैकी पूर्ण इथं आजच्या डेटमध्येच आपला स्कोर्स इथं आलेला आहे। आता आपल्याला दुसरं नॉलेज चेक पाहायचं आहे कोणत्या ठिकाणी आहे। त्या अगोदर आपल्याला यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ असेल ते आपल्याला सर्व सोडून घ्यायचे आहे, म्हणजे पाहून घ्यायचे आहे। गूगल असिस्टंट या ॲरोवर इथे क्लिक करा। या ॲरोवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता थोडं खाली जा, या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये क्लिक करा। दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये क्लिक केल्यानंतर इथे पहिलं अटेम्प्ट मी केलेलं आहे, तर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, अमितला फ्लिपकार्ट ॲप वापरून शूजची एक जोडी खरेदी करायची आहे, पण तिथे सुरक्षितपणे पैसे कसे द्यावेत याबद्दल त्याला खात्री नाही। फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या खालीलपैकी कोणता पेमेंट पर्याय त्याला UPI ॲप वापरून थेट बँक टू बँक पेमेंट करण्याची परवानगी देते म्हणत आहे। कशा प्रकारे देणार आहे, तर याचं उत्तर फ्लिपकार्ट UPI आहे। त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। फ्लिपकार्ट ॲपवर एखादे प्रॉडक्ट निवडल्यावर ऑर्डर प्लेस करण्यासाठी पुढची कोणती स्टेप्स आवश्यक आहे म्हणत आहे। तर पुढची कोणती स्टेप्स आवश्यक आहे बघा, तर याचं उत्तर डिलिव्हरी ॲड्रेस आणि पैसे देण्याची पद्धत निवडा। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। आपल्याला फ्लिपकार्टवर एकाधिक वस्तू खरेदी करायची आहेत, म्हणून आपण प्रथम आयटम निवडला आणि त्यास कार्टमध्ये जोडले। काही वेळाने आपल्याला एक वैकल्पिक वस्तू सापडली, तर आपण कार्टमधून जोडलेले आयटम हटवू इच्छितो। असे करण्यासाठी तुम्ही कोणत्या ठिकाणी क्लिक कराल म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला कशावर क्लिक करावं लागेल, तर यासाठी आपल्याला ऑप्शन 2वर क्लिक करावं लागेल, म्हणजे ऑप्शन बी वर। त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। धाकटा भाऊ तुमच्या मित्रांसाठी रंगीबिरंगी पुस्तके शोधत होता। फ्लिपकार्टवर आपणास हे रंगोटीचे पुस्तक दिसले। हे खरेदी करण्यापूर्वी आपण हे पाहण्यासाठी आपल्या मित्रांसह सामायिक करू इच्छित आहात, म्हणजे त्याला शेअर करू इच्छित आहात। आपण कोणता पर्याय सामायिक करू शकाल म्हणत आहे। तर शेअर करण्यासाठी ऑप्शन सी वापरले जाते। पाहू शकता इथे ॲरो आहे, त्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन सी असणार आहे आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। आपण अलीकडे फ्लिपकार्टवर घड्याळाचे आदेश दिले आहेत। आपण ऑर्डर तपशील पाहू इच्छित खालीलपैकी कोणता पर्याय आपल्याला तपशील पाहण्यास मदत करेल म्हणत आहे। तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर असणार आहे माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर सर्व गोष्टी आपल्याला शो होते, म्हणून ऑप्शन डी हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। पाहू शकता आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। आता आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी या खालच्या ॲरोवर क्लिक करा। हे सोडवलं आपण, आता याच्या खालच्या ॲरोवर इथं क्लिक करा। खालच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर त्याच्या खालीच आपल्याला इथं नॉलेज चेक दिलेला आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा। यामध्ये बघा 2 प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न, व्हॉट्सअप मेटा AI बिझनेस युजर्सना मुख्यतः डॅशबोर्ड पुरवून मदत करते म्हणत आहे। कोणती मदत करते बघा, ॲटोमॅटिक कस्टमर इंटरॅक्शन। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। ही इंटरॅक्शन कोणती व्हॉट्सअप AI क्षमता सर्वोत्तम प्रकारे दाखवते म्हणत आहे। तर कोणत्या प्रकारे दाखवते बघा, तर कोणती आहे बघा, तर रिअल टाईम माहिती रिट्रीव्ह करणे। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर पाहू शकता आपलं तिसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा सेशन कंप्लीशन टेस्टमध्ये 10 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, राहुल ब्राउझरमध्ये www.mkcl.org टाकतो, हा संपूर्ण मजकूर काय म्हणतो म्हणत आहे। तर काय म्हणते बघा, ते तो मजकूर हा URL आहे। त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा।
एका मित्राने अंजलीला ब्राउझर आणि आय एस पी दाखवले. अंजली गोंधळली. आय एस पी म्हणजे काय मदत करते म्हणत आहे. तर काय मदत करते बघा. तर याचं उत्तर इंटरनेट कनेक्ट करायला मदत करते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. रमेश एका न्यूज वेबसाईटवर गेला पण काही फोटो दिसले नाहीत. शिक्षक म्हणाले काही साधन नसल्यामुळे असे होते. ते साधन कोणते आहे म्हणत आहे. तर कोणते आहे बघा. तर प्लगइन आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. स्नेहा एका वेबसाईटवर बाय नाव या बटनावर क्लिक करते आणि नाव व पत्ता विचारणारे पेज उघडते. अशा प्रकारचे पेजला काय म्हणतात म्हणत आहे. तर काय म्हटलं जाते बघा. तर ई फॉर्म, कारण तो माहिती विचारतो. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शाळेच्या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना वर्कशीट डाउनलोड करता येते. हे करण्यासाठी कोणते साधन लागते म्हणत आहे. तर कोणते साधन लागते बघा. FTP किंवा फायली ट्रान्सफर सेवा. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक विद्यार्थी म्हणतो इंटरनेट आणि वेब हे एकच आहे. त्याला योग्य माहिती देणारे वाक्य कोणते आहे म्हणत आहे. तर कोणते आहे बघा. तर याचं उत्तर इंटरनेट हे वेबचा एक भाग आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शिक्षक एक वेब पेज दाखवतात ज्यात HTML आणि बॉडी अशा टॅग आहेत. हे पेज कोणत्या भाषेत बनवलेले जाते म्हणत आहे. तर कोणत्या भाषेत बनवले जाते. तर ते HTML या लँग्वेजमध्ये बनवले जाते. प्रिया तिच्या शाळेच्या वेबसाईटवर गॅलरी या शब्दावर क्लिक करते आणि नवीन फोटो पेज उघडते. असा क्लिक होणारा मजकूर काय म्हणतात म्हणत आहे. तर काय म्हटलं जाते बघा. तर याला आपण काय म्हटलं जाते. तर याचं उत्तर हायपरलिंक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आकाशने एक शॉपिंग वेबसाईट उघडली आणि खेळण्याची वस्तू कार्टमध्ये जोडली म्हणजे ठेवली. दुसऱ्या दिवशी पुन्हा उघडल्यावर ती वस्तू तशीच होती. हे लक्षात ठेवणारे घटक कोणते आहे म्हणत आहे. तर ते कुकीज आहे. कुकी म्हटलं जाते त्याला. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आणि शेवटचा बघा. एक विद्यार्थी वेब ॲड्रेसच्या शेवटी .com आणि .edu वापरतो. याचा अर्थ काय आहे म्हणत आहे. तर त्याचा अर्थ हा वेबसाईटचा उद्देश आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामचा पॉपअप आलेला आहे. येस करा. तर पाहू शकता आपलं सेशन कम्प्लिशन टेस्टचा कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 6 कम्प्लिटली सोडवायचा आहे.